नमस्कार विद्यार्थी मित्र. आजकाल जे इंटरव्ह्यूज होत आहेत त्या इंटरव्ह्यूज मध्ये बऱ्याच साऱ्या ट्रॅडिशनल पद्धती ज्या आहेत त्या ट्रॅडिशनल पद्धती जाऊन तुमचे जे इंटरव्ह्यू होत आहेत त्या इंटरव्ह्यू मध्ये ड्रास्टिकली चेंज होतं. ते इंटरव्ह्यू जे होत आहेत त्या इंटरव्ह्यूज मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस जर बघत असाल तुम्ही सध्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे आपण एक्सपिरियन्स लोकांच्यासाठीचे जे इंटरव्ह्यूज आहेत त्याच्याबद्दल बोलतो आहे. म्हणजे ज्यांचा आय लाईक 2 इयर्स पासून पुढचे. आता 2 इयर्स पर्यंतचे जे रिसोर्सेस आहेत ते ऍज अन फ्रेशर रिसोर्स म्हणून समजले जातात जनरली मार्केटमध्ये. सो तुमची इंटरव्ह्यूची प्रोसेस कशी असते? इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये लाईक जर तुम्ही ऍज अन फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू देत असाल तर तुमचा इंटरव्ह्यू हा बॅकएंड पासून स्टार्ट होईल किंवा फ्रंट एंड पासून स्टार्ट होईल. फ्रंट एंड पासून स्टार्ट झाला तर तो नक्की जावास्क्रिप्ट पासून स्टार्ट होईल. जावास्क्रिप्ट वरती जे फ्रेमवर्क्स तुम्ही तुमच्या सीव्ही मध्ये टाकलेले आहेत, जर अँग्युलर असेल तर अँग्युलर, नंतर रिएक्ट असेल तर रिएक्ट, या दोन्हीपैकी जे फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्क वरती तुमचे इंटरव्ह्यूज होते. ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाता तर ऑलमोस्ट आता जे कोडिंग होतंय ते एआय थ्रू होतंय. म्हणजे कोणी क्लाउड यूज करत असेल, कोणी कर्सर यूज करत असेल, कोणी अँटीग्रॅव्हिटी यूज करत असेल, को पायलट यूज करत असेल किंवा कोणतंही एआय टूल यूज करत असेल. पण इंटरव्ह्यूज होताना मात्र इंटरव्ह्यूज मध्ये तुम्हाला स्वतः कोड करावा लागतो विदाउट एआय टूल. मग त्याच केसमध्ये तुमचे जे व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होतात त्या व्हर्च्युअल इंटरव्ह्यूज मध्ये तुम्हाला स्क्रीन शेअर करून म्हणजे एंटायर स्क्रीन शेअर केली जाते आणि एंटायर स्क्रीन शेअर करून तुम्हाला तो कोड करावा लावला जातो. तर बऱ्याच केसमध्ये याच्यामध्ये पण बरेच सारे लूपहोल्स आहेत, बरेच सारे लोक एआयचा टूल यूज करतायत आणि इंटरव्ह्यू क्रॅक करायचा प्रयत्न करतात. पण जर समोरच्याला तुम्हाला कॅच करायचं असेल तर तो तुम्हाला क्वेश्चन विचारतो ट्रिकी आणि त्याचा आन्सर वाय किंवा हेच आउटपुट का आहे. मग त्याच्यानुसार त्याचे सब क्वेश्चन जे आहे ते सब क्वेश्चन जनरेट व्हायला चालू होतात. सो असेच काही आज आपण जावास्क्रिप्टचे क्वेश्चन्स बघणार आहोत जे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे जे लोक इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना जावास्क्रिप्ट इंटरव्ह्यू मध्ये हेल्प होऊन जाईल. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे, जस्ट मी टॉपिक मेन्शन केलेले आहेत कारण थेरी क्वेश्चन माइट बी याच्यावरती विचारला जातो आणि विचारतातच. 100% हे जे 10 टॉपिक किंवा 10 क्वेश्चन्स आपण बघतो आहे त्यातले ऑलमोस्ट प्रत्येक इंटरव्ह्यूला त्यातले 4 ते 5 इंटरव्ह्यूचे क्वेश्चन फिक्स असतातच जावास्क्रिप्ट मध्ये. जावास्क्रिप्ट ES6 ह्या दोन कन्सेप्ट ज्या आहेत त्या फ्रंट एंडच्या इंटरव्ह्यूसाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला यायलाच पाहिजे. सोबत तुम्हाला त्याच्यावरती ट्रिकी क्वेश्चन सुद्धा यायला पाहिजे. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे होस्टिंग वरती. सो तुम्हाला दिलेला आहे console.log आणि where ये. काय आन्सर असेल याचा अक्षय? वाय का? कारण की बिफोर इनिशियलायझेशन झाले म्हणजे console.log आहे ना, व्हेरिएबल डिक्लेअर केली गेलाय खाली केलं त्याच्यावर पाहिजे. राईट, त्या कन्सेप्टला होस्टिंग कन्सेप्ट म्हणतात. राईट, होस्टिंग वरती मग तो इंटरनली रन कसा होतो याचं एक छोटस एक्सप्लेनेशन जर रिक्वायर्ड असेल तर तुम्हाला इथं दिलेलं आहे. व्हेरिएबल ॲज अ होस्टेड बट ओनली द डिक्लेरेशन इज होस्टेड नॉट द व्हॅल्यू. राईट, मग इंटरनली जेएस जे आहे ते इंटरनली जेएस या पद्धतीने वर्क होणार. राईट, म्हणजे व्यार हे पहिला वर तो डिक्लेअर करून घेईल. राईट, मग त्याच्यासाठी तुम्हाला ते मायक्रो टास्क काय आहे, मायक्रो क्यू काय आहे किंवा जावास्क्रिप्ट इंटरनली कसं रन होतं याचा थोडंसं नॉलेज पाहिजे. राईट, पहिल्या आन्सर समजलं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे लेट, व्यार आणि कॉन्स्ट. हा पण खूप महत्वाचा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आणि कदाचित तुमच्या इंटरव्ह्यूची सुरुवात जी आहे ती लेट, व्यार, कॉन्स्ट न सुद्धा होऊ शकते. राईट, यावरती बरेच सारे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन तयार होऊ शकतात. त्यातला हा एक आहे जो जनरली ट्रिकी क्वेश्चन म्हणून विचारला जातो. राईट, सो व्यार एक फॉर लूप दिलेला आहे. फॉर मध्ये पहिल्यांदा व्यार आय इज इक्वल टू 0. राईट, त्यानंतर आय लेस दॅन 3, आय प्लस प्लस. त्याच्या आतमध्ये सेट टाइम आउट वापरलेला आहे आणि सेट टाइम आउट मध्ये एक टाइम जो आहे तो टाइम त्याने एक टाइम मेन्शन केलेला आहे. तर याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट काय असेल आणि वाय हा जो आहे तो हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असू शकतो. येस, काय आउटपुट मध्ये 3 आणि 3
का अक्षय काय? तो पहिले जेव्हा तो लूप मध्ये जाणार तर सेकंड मॉड्यूल आहे तो त्याला फर्स्ट सेट मध्ये ठेवेल 100 त्यावेळेस तो जो लूप आहे तो कंटिन्यू एक्झिक्यूट होतो आणि आपल्याला आउटपुट मध्ये फायनल आउटपुट आपल्याला असं मिळेल की 3 टाइम तो रन झाला होता फर्स्ट टाइम जेव्हा तो आपल्याला लेस देन 3 सांगेल जेव्हा तो 4 होईल तेव्हा तो बाहेर येईल सेकंड आउटपुट तो परत 1 2 3 असं येईल आणि 3 पर्यंत आला 4 ला जर गेला तो परत तिथून एक्झिक्यूट होईल आणि 3 आउटपुट असं तो 3 टाइम करतो. परफेक्ट राईट. म्हणजे लेट आणि व्हॅरचा कन्सेप्ट याच्यातून तुमचा क्लिअर होईल. तो जो व्हॅल्यू आहे तो व्हॅल्यू राईट लेट व्हॅर कॉन्स मध्ये जे ऍक्शन एक्सप्लेनेशन दिलं त्याचा ऑलमोस्ट रिझन मध्ये तुम्हाला हे रिझन शॉर्ट मध्ये दिलेलं आहे राईट. व्हॅर फंक्शन स्कोप सो आफ्टर लूप कम्प्लिशन I is equal to 3 प्रत्येक वेळी तो 3 1000 सेकंड मायक्रो सेकंड साठी तो सेव्ह करेल आणि आउटपुट मध्ये दाखवताना सुद्धा तो 3 आणि 3 दाखवेल राईट. जर याचं मला करेक्ट आन्सर पाहिजे असेल तर काय करावं लागेल मला 1 2 3 पाहिजे असेल तर काय करावं लागेल व्हॅरच्या ठिकाणी मला काय यूज करावं लागेल लेट यूज करावं लागेल राईट. मग लेट व्हॅर कॉन्स्ट वरती अजून कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स असू शकतात बरेच सारे क्वेश्चन्स आहेत राईट. मग तो एक पूर्ण स्क्रिप्ट लिहिली असेल त्याचा ग्लोबल स्कोप काय फंक्शनल स्कोप काय ब्लॉक स्कोप काय व्हॅल्यू डिक्लेअर करेल प्रत्येक लूप मध्ये किंवा ब्लॉक मध्ये त्याची व्हॅल्यू काय इनिशियलाइज होते याच्यावरती बरेच सारे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकतो राईट. थर्ड क्वेश्चन जो आहे तो थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला जस्ट 2 एक्झाम्पल दिलेले आहेत पण याच्यापेक्षा बरेच सारे एक्झाम्पल्स आहेत ते बरेच सारे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात ज्याला आपण टाइप करेक्शन म्हणतो राईट. कन्सोल डॉट लॉग डबल कोट मध्ये 5 दिलाय आणि -2 दिलाय काय आन्सर असेल पहिल्याचं याचं 3 आणि याचं वाय सोडून ऑपरेटर सोडून बाकी जे होते मायनस सबट्रॅक्शन डिव्हिजन मॉड्युलेशन जे होते ते मॅथमॅटिकली ऑपरेशन करतात कॉन्कॅटिनेशन तेवढं प्लस तेवढं कॉन्कॅटिनेशन करतात राईट. प्लस फक्त कॉन्कॅटिनेशन साठी वापरलं जाईल बाकी जे आहे ते ऑपरेशनल वर्क होईल राईट. हा जो क्वेश्चन आहे तो टाइप करेक्शनच्या कोरिशनच्या या अंडर विचारला जाऊ शकतो राईट. आता कधी कधी काय असतं की तो कन्सेप्ट विचारला जातो पण आपल्याला माहित नसतं या कन्सेप्टला हे नाव आहे राईट. कदाचित त्याचा आन्सर माहित असतं पण एक्झॅक्टली कीवर्ड माहित नसतं तर त्या केसमध्ये हे तुम्हाला युटिलायझेशन होऊन जाईल राईट. नल वर्सेस अनडिफाईन्ड हा थिअरीचा पण क्वेश्चन आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन नल अँड अनडिफाईन्ड राईट. तो थिअरीमध्ये तर तुम्हाला सांगता यायलाच पाहिजे बट इथे एक ट्रिकी क्वेश्चन विचारलं त्यांनी कन्सोल डॉट लॉग टाइप ऑफ नल राईट. आता बरेच सारे टाइप विचारले जाऊ शकतात तुम्हाला. ऑब्जेक्टचा टाइप काय फंक्शनचा टाइप काय अरेचा टाइप काय एखादा स्ट्रिंग दिले असेल त्याचा टाइप काय. सो टाइप फाइंड करताना टाइप ऑफ ऑपरेटर यूज करतात आणि नलचा जो आहे तो नलचा टाइप काय आहे ऑब्जेक्ट आहे राईट. सो नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे क्लोजर वरचं राईट. त्यांनी काय केलंय एक फंक्शन डिफाईन केलंय आउटरच्या आतमध्ये काउंट इज इक्वल टू 0 घेतलाय राईट. त्यानंतर एक इनर फंक्शन रिटर्न मध्ये इनर फंक्शन केलंय काउंट प्लस प्लस कन्सोल डॉट लॉग काउंट आणि 3 वेळा फंक्शन त्यांना खाली कॉल केलेला आहे कॉन्स्ट fn आउटर फंक्शन 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 आणि फंक्शन. काय येईल आउटपुट 1 2 4 का 1 2 3 करेक्ट आहे. काय एक्सप्लेनेशन असू शकतं inner function remembers the count due to the closure. inner function जो काउंट आहे तो काउंट रिमेंबर केला आणि तोच काउंट त्यांनी
शो केलेलं आहे 1 2 3 मध्ये, राईट. हे फंक्शन 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 कॉल झालेलं आहे प्रत्येक. ओके. सो नेक्स्ट जो इंटरव्ह्यूचा क्वेश्चन समजलं, हे क्लोजरचं, राईट. क्लोजर जेव्हा कन्सेप्ट तुम्हाला सांगायचं आहे ना, तेव्हा एक एक्झाम्पल, म्हणजे जर समजा कन्सेप्ट पूर्ण लक्षात राहत नसेल तर एक्झाम्पल लक्षात ठेवा. कधी कधी आपण कन्सेप्ट सांगताना एखादा वर्ड जर आपल्याकडून ऍडव्हान्स वर्ड गेला, जो आपण कधी प्रोग्रामिंग मध्ये यूज केला नाही, तर तो इंटरव्ह्यूवर काय करतो, तोच वर्ड पकडतो आणि त्याच्या पुढचे क्वेश्चन्स विचारायला चालू करतो. त्यामुळं एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आणि ते एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगायचं. मोस्ट प्रॉब्ली ज्यावेळेस स्क्रीन शेअर केली जाते ना, तर लिहायला चालू करा. हा हे आउटर फंक्शन आहे, हे इनर फंक्शन आहे, मग इनर फंक्शन मध्ये रिटर्न मध्ये मी हे कॉल केलंय, तर इनर फंक्शनला रिमेंबर करून त्यानं मला हे आउटपुट दिलं. हा क्लोजरचा कन्सेप्ट आहे, राईट. आउटर प्रॉपर्टी यूज करतोय इनर फंक्शन, राईट. या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल प्रॉपरली एक्सप्लेन करता यायला पाहिजे. जर हे डिफिकल्ट असेल तर तुम्ही तुमच्यासाठी इंटरव्ह्यूचा सेट ऑफ क्वेश्चन ज्यावेळेस बनवता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक थेरी क्वेश्चनच्या पाठीमागे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल लिहून ठेवायचं. म्हणजे त्यानं काय होतं की एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल लिहून ठेवलं तर तुम्हाला एक्सप्लेनेशन करायला सोपं जातं आणि कॉन्फिडन्स लेवल जे आहे ती कॉन्फिडन्स लेवल चांगली होती, राईट. सो नेक्स्ट इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे धिस कीवर्ड वरती. कॉन्स्ट ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट घेतलाय, नेम मध्ये कोड फर्स्ट घेतलाय, त्यानंतर ऑब्जेक्ट मध्ये एक फंक्शन घेतलंय प्रिंट console.log this डॉट नेम. ऑब्जेक्ट मध्ये कन्सोल कॉल केलं, राईट. सॉरी, फंक्शनच्या आतमध्ये कन्सोल कॉल. बाहेर आला, एक व्हेरिएबल घेतला, त्या व्हेरिएबल मध्ये ऑब्जेक्ट डॉट प्रिंट आणि फंक्शन जे आहे ते फंक्शन कॉल केले. FN ला इथं कॉल केलं. काय असेल आउटपुट आणि का दिस त्याला रेफर करतो, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा जो नियम आहे काय त्याला रेफर करायला दिस कीवर्ड यूज करतो. परफेक्ट. म्हणजे धिसचा रोल काय आहे जावास्क्रिप्ट मध्ये, हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन तुमचा असू शकतो थेरीचा, राईट. त्या केसमध्ये तुम्ही हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल जे आहे ते प्रॅक्टिकल एक्झाम्पल त्यांना एक्सप्लेन करू शकता की धिस कीवर्ड जो आहे तो करंट जे आहे त्याला रेफर करतो, राईट. प्रॉमिस अँड सेट टाइम आउट, बऱ्याच वेळा कन्फ्युजन करणारा हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असू शकतो की प्रॉमिस काय आहे. म्हणजे आता रिअल टाइम ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो त्यावेळेस कदाचित प्रॉमिस आपण खूप कमी वेळा वापरतो किंवा वापरत पण नाही, खूप कमी वेळा वापरतो. पण इंटरव्ह्यूवरला काय असतं की इंटरव्ह्यूवर जज करत असतो बेसिक कन्सेप्टवरती, तुमचे बेसिक कन्सेप्ट कशा आहे, कन्सेप्ट समजलाय की नाही समजलाय. त्यामुळं प्रॉमिसचं पण एक एक्झाम्पल लिहूनच ठेवायचं. प्रॉमिस काय, सेट टाइम आउट काय, राईट. सो प्रॉमिस आणि सेट टाइम आउट मधला हा डिफरन्स आहे, राईट. यानं काय केलं, पहिल्यांदा console.log स्टार्ट, त्यानंतर सेट टाइम आउट घेतला. सेट टाइम आउट मध्ये टाइम आउट जे आहे ते console.log केले. हा जो टाइम आहे तो टाइम किती पाठवला इथं 0, राईट. देन promise.resolve then console.log promise and console.log end. आता इव्हेंट लूप वगैरे जो कन्सेप्ट आहे ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात समजून जातील की लूप कसा कॉल होतो, इव्हेंट लूप म्हणजे काय, ते कसे अवॉइड केले जातात, राईट. या पद्धतीचे बरेच सारे क्वेश्चन्स असू शकतात, आपण डिस्कस करूया. सो याचा आउटपुट काय असेल, पहिलं स्टार्ट येईल, राईट. हे जे स्टेटमेंट आहे हे ऍज इट इज प्रिंट होईल. त्यानंतर एंड, त्यानंतर ओके 1 2 3 4. ही 3 नक्की होईल, शुअर का. पहिल्यांदा तो जो नॉर्मल आहे आपला नाही, हे तर समजलं, हे प्रिंटच होऊन जाईल, राईट. तो डायरेक्टली इथं ओके, तो पहिल्यांदा सिंक्रोनसली आउटपुट देणार, त्यानंतर तो प्रायोरिटी देणार प्रॉमिसला, त्यानंतर मध्ये मार्क करणार, त्यानंतर तो सेट टाइम करणार, राईट. सो मायक्रो टास्क आणि मायक्रो याच्यामधला डिफरन्स समजला पाहिजे. कारण हे जे ज्यावेळेस आपण वर्ड यूज करणार आहे ना इंटरव्ह्यूवर, ह्याच 2 वर्ड वरती फिरवेतो.
जर समजलं नसेल तर त्याचं अजून मायक्रो टास्क एक्झॅक्टली काय आहे, मायक्रो क्यू काय आहे, राईट, तो कसा जातो आहे, त्याचा एक अक्षय सैनीचा 1 तासाचा व्हिडिओ आहे मायक्रो टास्क आणि मायक्रो क्यू वरती. ज्याला एकदम डीप मध्ये बघायचंय ना त्याने तो व्हिडिओ बघा बिंदास, राईट. त्याच्यामध्ये त्यानं पूर्ण डीप मध्ये सांगितलंय की कसा जातो, कसा कॉल होतो, कुठून कसा कॉल होतो, राईट. हे जे आहे हे प्रॉमिस आणि सेट टाइम आउट. आता सेट टाइम आउट वरती सेट टाइम आउट जे आहे ते सेट टाइम आउट बऱ्याच साऱ्या इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये असतं, राईट. मग ते क्लोजर मध्ये वापरलं जाऊ शकतं. त्यानंतर अजून काही ट्रिकी क्वेश्चन्स असतील तर त्यामध्ये वापरलं जाऊ शकतं, इव्हेंट लूप मध्ये वापरलं जाऊ शकतं. या तिन्ही कन्सेप्ट मध्ये सेट टाइम आउट जे आहे ते सेट टाइम आउट वापरलं जाऊ शकतं. सेट टाइम आउट लिहायला शिकायचं एक्झॅक्टली, कारण सिंटॅक्स मध्ये परत परत प्रॉब्लेम येतो, राईट. तो आरो फंक्शन जो सिंटॅक्स आहे तो सिंटॅक्स एकदम परफेक्ट लिहायला पाहिजे. इंटरव्ह्यूवर काय करतो, इंटरव्ह्यूवर जो कोड आहे तो कोड नोटपॅड वर लिहायचा. आपल्याला VS कोड मध्ये लिहायची सवय असते, लगेच सजेशन्स मिळतात, तर ते सजेशन्स येता कामा नये. पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना काही ज्या कन्सेप्ट आहेत त्याचं कन्सेप्टचं प्रॅक्टिस हे नेहमी नोटपॅड वरती करा. आपण कोड कंपनी जाऊन AI टूलनच करणार आहोत, कॉपी पेस्टच करणार आहोत, पण इंटरव्ह्यूवर जो आहे ते इंटरव्ह्यूवर असं म्हणणार नाही की मला याचं आउटपुट कसंही आणून दाखव. इंटरव्ह्यूवर म्हणाल की मला हे नोटपॅड मध्ये लिहून दाखव किंवा ब्राउझरच्या कन्सोल मध्ये लिहून दाखव, राईट. कधी कधी जर समोरच्याला डाऊट आला की तुम्ही लाईक प्रॉपर नॉलेज वाले नाहीये तर तुम्हाला तो कन्सोल मध्ये लिहायला हवा. ते आपल्याला कन्सोल मध्ये लिहायची सवय नसते, आपण नेहमी डिबगर लावतो किंवा इकडे लिहितो. सो काही गोष्टी कन्सोल मध्ये पण लिहा. ब्राउझर हा पण एक एडिटर असू शकतो आपला, राईट. त्याच्यामध्ये पण तुम्हाला गोष्टी लिहिता येतात. परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे की ज्याच्यावरती बराच वेळ इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो, अरे म्हणतो मी, कंपॅरिझन हा पार्ट सोडून द्या. अरेच्या जेवढ्या पण मेथड्स आहेत तेवढ्या मेथडवरती प्रत्येक मेथडवरती 10 क्वेश्चन येऊ शकतो. पुल, पुश, शिफ्ट, अनशिफ्ट, मॅप, रिड्यूस, फिल्टर, अजून कुठले मेथड राहिले, फाइंड, राईट. बऱ्याच साऱ्या मेथड्स असतील. त्या मेथड प्रत्येक मेथडवरती 10 ट्रिकी क्वेश्चन्स येऊ शकतात, राईट, किंवा तयार होऊ शकतात तिथल्या. त्यामुळं तुम्हाला अरेचे ट्रिकी क्वेश्चन जे आहे त्या अरेचे ट्रिकी क्वेश्चन साठी आपण आता हळूहळू सिरीज चालू करूया. फक्त अरेवरती ट्रिकी क्वेश्चन 5-6 डेली किंवा 10 अरेवरती आपण क्वेश्चन डिस्कस करूयात, राईट. त्यातला हा कंपॅरिझनचा एक छोटासा क्वेश्चन आहे. याचा आन्सर काय असेल, वाय रेफरन्स. अरे आणि ऑब्जेक्ट कम्पेअर करायचं असेल तर ते रेफरन्स कम्पेअर होतो, राईट. सो हे जे आहे ते कंपॅरिझनचं आन्सर जे आहे ते फॉल्स आहे. वाय सांगण्यासाठी तुम्हाला त्याचे जे नोट्स आहेत ती एक्झॅक्टली लिहून घ्यावी लागेल, जस्टिफाय करावं लागेल. रेफरन्स म्हणजे काय, मग तू परत विचार रेफरन्स म्हणजे काय, राईट. सो कसा पास होतो रेफरन्स, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स काय असतो, हे थोडेसे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्ही त्याला इझिली जस्टिफाय करू शकता, राईट. त्यानंतर फ्लोटिंग पॉइंट इश्यूज, console.log 0.1 plus 0.2 is triple equal to 0.3. काय शकतं आन्सर करा. console.log ब्राउझर मध्ये लिहायचं आणि आउटपुट सांगा मला. console.log ऍज इट इज लिहायचं, ब्राउझर मध्ये लिहा, राईट. म्हणजे तुम्हाला डिबगिंग जे आहे ते डिबगिंग किंवा कन्सोल मध्ये कसे लिहितात डायरेक्टली ते समजून येईल, ओके. काय ते आउटपुट फॉल्स, राईट. ट्रिपल इक्वल टू आणि डबल इक्वल टू हा पण एक इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे. तुम्हाला ट्रिपल इक्वल टू आणि डबल इक्वल टू ला जस्टिफाय करावं लागेल की का फॉल्स आलाय, का ट्रू, कधी ट्रू येईल, ओके. लास्ट क्वेश्चन आहे इव्हेंट लूप क्वेश्चन. हा थेरोटिकल क्वेश्चन पण असतो बऱ्याच वेळा आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन पण असतो. हे जे मी डिस्कस केलेले क्वेश्चन्स आहेत हे अप टू 3 इयर पर्यंतचे आहेत. कदाचित जर तुम्ही ऍज अन फ्रेशर, ऍज अन 2 इयर, ऍज अन 1 इयर म्हणून इंटरव्ह्यू देत असाल तर यातले बरेच सारे क्वेश्चन जे आहेत ते स्किप होऊ शकतात.
आपण जे शिकलोय ते थोडंसं अप्पर लेवलला शिकतोय, जेणेकरून आपले जे ज्युनियरचे इंटरव्ह्यूज आहेत ते इझिली क्रॅक होतील. ओके, सो हा आहे इव्हेंट लूपचा क्वेश्चन. सगळ्यात महत्वाचं इव्हेंट लूप म्हणजे काय ते तुम्हाला आधी एक्सप्लेन करावं लागेल, राईट. मग तो वर्क कसा होतो, सिंक्रोनस, असिंक्रोनस हे वर्ड्स त्याच्यामध्ये युज होणार आहेत, मग ते तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे प्रॉपर. ओके, सो असिंक फंक्शन टेस्ट, एक फंक्शन घेतलंय, असिंक कीवर्ड युज केलाय. जर कीवर्ड युज नाही केला असिंक तर कसं होणार आहे, विथ कीवर्ड लिहिलं तर काय होणार आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं. console.log1 await promise.resolve console.log2, राईट. आणि खाली console.log3 लिहिले, त्यानंतर फंक्शन कॉल केलंय, त्यानंतर console.log4 लिहिले. काय असेल याचं आउटपुट, console.log पहिलं 3 यायला पाहिजे, सेकंड टेस्ट कॉल होणार, टेस्ट कॉल वेळेला log 1 येणार पहिला. हा सेकंड कॉल होईल. मग त्याच्यानंतर ते प्रॉमिस होणार आणि तिथेच थांबणार प्रॉमिस. हा, मग त्याला कन्सिडर 2 येणार, मग लास्टला कन्सिडर थर्ड स्टेटमेंट काय आहे? पहिल्यांदा console of 3, console of 4 येणार, ही सेकंड नंबरला येईल अक्षरचं म्हणून. then console of 1, हे 3 हे 4, राईट. शेवटचं जे कन्सोल आहे हे जे आहे ते अगेन 5. ओके, मी हा क्वेश्चन जो आहे तो हा क्वेश्चन तुम्हाला घेतो आहे. या क्वेश्चनचा आउटपुट काय येईल प्रत्येक क्वेश्चनला, प्रत्येक स्टेपला त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं, ते एक्सप्लेनेशन जस्टिफाय करायचा प्रयत्न करायचा, राईट. तू त्याला समजून सांगशील की का येते, राईट. तो चेक करेल की हा हो बरोबर आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत डेली बेसिसवरती डिस्कस करा आणि एकमेकांसोबत एक्सप्लेनेशन द्या की मला हा, मग तुम्ही एकमेकाला एक्सप्लेन ज्यावेळेस कराल ना त्यावेळेस ते पॉवरफुल, म्हणजे तुमची एक्सप्लेन करण्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ पॉवरफुल होते. ओके, सो या पद्धतीचे काही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन जे आहेत ते ट्रिकी इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स डिस्कस करूया डेली बेसिसवरती. सोबत तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील जावास्क्रिप्टमध्ये, तशा पद्धतीचे व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आम्ही त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद.